नमस्कार, गौरी किचनमध्ये आपले स्वागत। मी आज 1 किलो आंब्याच्या लोणच्यासाठी मसाला तयार करून दाखवणार आहे। त्यासाठी मी 150 ग्रॅम राईची डाळ घेतलेली आहे। ती आता थोडीशी गरम करून घेणार आहे, म्हणजे त्याच्यातला ओलसरपणा निघून जाईल। बघा, अशा प्रकारे ती थोडी गरम झालेली आहे। अशी सगळी काढून घेऊया। 30 ग्रॅम मी राजीने घेतलेले आहेत। आता ते सुद्धा आपण गरम करूया, म्हणजे भाजणार नाही, आपण गरम करणार आहोत। त्यामध्ये आता 1 चमचा मी मोठा चमचा मिरी टाकणार आहे आणि तो सुद्धा गरम करणार आहे। बघा, त्यामध्ये द्यायचं टाकून आणि हा एकत्र आपण गरम करणार आहोत। आता 1 चमचा लवंग टाकणार आहोत। ही बघा, लवंग टाकल्यानंतर 1 चमचा आपण मेथी टाकणार आहे आणि चांगल्या प्रकारे आपण गरम करूया। हिंग आपण जेव्हा तेल गरम करतो त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत आणि याच्यासाठी 100 ग्रॅम मीठ आपण वापरणार आहोत। तो सुद्धा जेव्हा आपण फोडी तयार करू त्यावेळेला आपण मीठ त्यामध्ये टाकणार आहोत 100 ग्रॅम। बघा, आता आपला हा गरम झालेला आहे चांगला। आता आपण हे काढून घेऊया। सगळा चांगल्या प्रकारे हा गरम झालेला आहे। आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया। हे बघा, सगळं मिक्सरमध्ये टाकून आता मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे हा जाडसर तयार झालेला आहे मसाला। त्यामध्ये हा मिरची पावडर टाकणार आहे। मी घरची मिरची पावडर आहे, 2 चमचे मिरची पावडर, हळद टाकलेली आहे। आता आपला लोणच्याचा मसाला रेडी झालेला आहे।